नमस्कार, मी मीनाताई वानरे. अस्सल वराडी भाषेची गावरानी मेजवानी या माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे, कटू आहे पण सत्य आहे. एक धनाढ्य माणूस असतो, भरपूर संपत्ती असते आणि त्यामुळे तो एक दिवस दोघा पती पत्नीचं भांडण होते. मग तो त्याच्या पत्नीला म्हणतो की तू काय चीज आहेस, माझ्यामुळे तुला ओळखतात, माझ्यामुळे ओळख आहे, माझ्यामुळे तुझी इज्जत आहे. ती फार हुशार होती. तर तिनं तिनं म्हटलं, असा तुमचा जो अहम आहे, तुमच्या जो गर्व आहे, तो तुम्हाला असं नका होऊ देऊ. पुरुषाची इज्जत वाढ म्हणजे किती आहे हे बाईला समजते. आणि तिला जर इज्जत ठेवायची असली तर ती भरपूर इज्जत ठेवते. आणि जर तिला माणसाची इज्जत मातीत मिळवायची असली तर एका क्षणात मिळवते. तो म्हणे मग तू करून दाखव. मग ते एक दिवशी त्याचे मित्र मंडळी आले, पार्टी वगैरे त्याच्या घरात झाली चांगली. आणि मग हिनं काय केलं, घरात केली खिचडी. आणि खिचडी केली. आणि लहान तिला जे 2-3 मुलं होते. आणि जो हट्टी होता त्याला काही तिनं जेवायला दिलं नाही. तो बोंबलायला लागला. तर हा घरात गेला, म्हणते काय आहे. मग तीच बाहेर आली. आता हे बाकीचे त्याचे मित्रमंडळी बसलेलीच होती. तर तो म्हणे काय आहे, का रडते हा. तर ते म्हणे त्याला खिचडी किती खाऊ घालू, ढोरासारखी खाल्ली तरी अजूनही मागते. काही बाकीचे लोक आहेत की नाही म्हणे घरात. मग ते मित्र एकमेकाकडे पाहायला लागले आणि त्याला वाटलं हा तर होबास की तर लय करते. आणि घरात खिचडी नाही याच्या. मग ते सर्व आपापल्या घरी गेले. मग त्यानं विचारलं तिले की बा तू असं का केलं. तर ते म्हणे तुम्हीच तर म्हटलं की बा मायामुळे तू इज्जत आहे म्हणून, मग मी काय केलं. तो म्हणे आता जशी तू माझी इज्जत घालवली तशी म्हणे तू परत मिळवून देशील का. ते म्हणे हो, बोलवा म्हणे उद्या त्यांना सर्वांना. मग त्यानं पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सगळे त्याचे आले चले चपाटे. आणि मग पुन्हा हे पोरगं रडायला लागलं. तर तो म्हणे आता काय आहे. तर ते म्हणे ते खिचडीसाठी रडते. तर मग तो म्हणे आण, मीच माझ्या हातानं खाऊ घालतो आणि या बाकीच्याही देतो. तर तिनं खिचडी आणून दिली. तर ते प्लेट त्यानं सर्वाईले दिली आणि पोराले खाऊ घातली. तर पोराले खाऊ घातल्यावर ते जे त्याचे चले चपाटे होते ते एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले. आता याच्यासाठी पाहायला लागले की त्यात काजू किसमिस बदाम भरपूर तूप. आणि एकमेकाकडे ते पाहायला लागले. कारण त्याला असं वाटलं की बा याच्या घरात खिचडी जर अशी बनते तर जेवण किती शाही बनत अशी. बा याची खिचडीच तर एवढी महागड्या पद्धतीनं करतात, हे काजू किसमिस भरपूर तूप घालून. तर यायच्या घरातली जेवण कसं शाही बनत असेल. ते गेल्यानंतर मग ती म्हणे आहे ना, बाईची जात माणसाची इज्जत मातीतही मिळू शकते. आणि ते त्याला समाजात मानानं जगवणं आणि त्याची इज्जत ती वरपर्यंतही नेऊ शकते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा गोष्ट कशी वाटली ते.